तुम्हाला असा मऊ आणि लुसलुशीत पराठा फुगलेला खायला आवडतो पण जमत नाही का? चला तर मग मी आज खूप सोप्या पद्धतीत तुमच्यासाठी घेऊन आली आहे आलू पराठा रेसिपी. तर ना सर्वात आधी हिरवी मिरची ना धुवून ना स्वच्छ भाजून घ्यायची आणि तव्यावरती थोडंसं तेल टाकून त्यात लसूणही टाकायचं आणि जिरे टाकून मिक्सरला बारीक वाटण काढून घेतलं. जो आलू उकडत ठेवले होते त्याची साल काढून घेतली होती आणि ना त्याला ना खिसणीने ना व्यवस्थितपणे खिसून घेतलं. त्यात ना गाठण नाही राहिली पाहिजे म्हणजे स्टफिंग चांगली होती भाजी. आणि त्यानंतर कढईत तेल ठेवलं, त्यात 2 पळी तेल टाकलं होतं, गरम होऊ दिलं. त्यात ना जिरे टाकले, जे आपण मिक्सरला वाटण काढलं होतं ना मिरचीचं तेही टाकून घेतलं आणि त्याला छान असं 4 ते 5 मिनटं परतून घेतलं जेणेकरून ते लाल होईल इतपत त्याला परतायचं. आणि त्यानंतर त्यात थोडीशी हळद आणि मीठ टाकलं, जे आपण आलू खिसलेले होते ना तेही टाकून घेतले. त्याला 8 ते 10 मिनटं चांगलं परतून घ्यायचं जेणेकरून ते मसाला आणि बटाटा एकजीव झाला पाहिजे. त्या मसाल्याची चव बटाट्यात उतरली पाहिजे. अशा प्रकारे हे बघा माझं स्टफिंग तर तयार होतं. त्यानंतर ना मी पीठ अगोदरच मळून ठेवलं होतं. 10 ते 15 मिनटं अगोदरच पीठ मळून ठेवायचं जेणेकरून ना पराठा लाटायला बरा पडेल. त्यानंतर हे बघा आपण कसा पुरणपोळीचा उंडा भरतो की तसा ना मी भरून घेतला होता आणि हलक्यासर हाताने ना मी पराठा एकदम अलगद लाटून घेतला होता. त्यानंतर ना पराठ्यावरतून थोडंसं तूप लावायचं जेणेकरून तो पराठा ना तव्याला नाही चिकटला पाहिजे अशा पद्धतीने. मग हे बघा माझा तर पराठा करून झाला होता. मी नंतर लगेच तव्यावरती टाकला. तो अजिबात चिकटलेला नव्हता. हे बघा लगेचच कसा निघाला. आणि ना तुम्हालाही जर करायचं असेल तर ही रेसिपी बघून नक्की ट्राय करा. मुलांच्या डब्यासाठी किंवा घरी नाश्त्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. चवीलाही चांगला लागतो आणि पोटही भरतं. मुलांना तर अशा नवीन नवीन रेसिपीज खायला आवडतील. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत आहेत का? तुम्हाला आलू पराठा दह्यासोबत आवडतो का लोण्यासोबत? हेही नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका.